नितेश चंद्र हे सुद्धा आपल्या सोबत असणार आहेत। त्यांच्याशी देखील आपण वेगळी चर्चा करणार आहोत। सुरुवात करूया गोवर्धन देशमुख यांच्यापासून। गोवर्धनजी, सगळ्यात सुरुवातीला मला सांगा, तुमचा हात आता कसा आहे? नाही, माझा हात बरा आहे। थोडासा पोलिसांनी पिरगळलेला आहे। आज आम्ही आंदोलन केलं, त्याचं बक्षीस पोलिसांनी दिलंय आणि थोडासा रक्तस्राव झाला होता, तो आता ठीक आहे। डॉक्टरांकडे दाखवण्यास मी उद्या बरं, सकाळी, पण ठीक आहे आता। गोवर्धनजी, आज तुम्ही काही महत्त्वाचे आरोप केलेले आहेत आणि त्यातले वन बाय वन आपण या चर्चेमध्ये पुढे नेणारच आहोत। मात्र आजचा तुमचा जो मूळ प्रश्न होता, जे तुमच्या आंदोलनाचं मूळ कारण होतं की 6 तारखेला जे आंदोलन झालं त्या आंदोलकांबद्दल तुम्ही काय केलं, नेमका तुम्हाला काय म्हणायचं होतं, तुमचा रोख नेमका कुणाकडे होता, याविषयी सांगा। नाही, आता जर तुम्ही बघायला गेलात ना, तर 6 ऑगस्ट रोजी जैन समुदायाने त्या ठिकाणी गुजराती समाज, मारवाडी समाज आणि जैन समुदाय या ठिकाणी आंदोलन केलं होतं। हो, बरं, ते जर शांततेत आंदोलन असतं तर याच्यावरती कोणी भूमिका घ्यायचं कारणच नव्हतं, कारण घटनेने प्रत्येकानं आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार दिलेलाच आहे। परंतु त्या ठिकाणी जो राडा झाला, त्याला आपण राडाच म्हणूया, कारण त्या ठिकाणी सुरी आणले गेली, चाकू आणले गेले, अक्षरशः तोडफोड झाली। आणि मग एक सामान्य नागरिक म्हणून, या राज्याचा भूमिपुत्र म्हणून, मराठी माणूस म्हणून आम्हाला प्रश्न पडलाय की असा कोणता समाज आहे जो इतका उग्र होतोय। आणि आम्ही जैन समाजाला शांतिप्रिय समाज म्हणून ओळखतो गेले अनेक वर्ष, कारण जैन समाज हा महाराष्ट्राचा गेल्या अनेक वर्षापासून रहिवासी आहे। मराठी भूमिपुत्र देखील जैन आहेत। मग असा कोणता समाज त्या ठिकाणी अवतरला आहे जो तोडफोड करतोय आणि जो महिला भगिनी, आमच्या पोलीस बांधव भगिनी आहेत, त्यांना धक्काबुक्की करतोय। आणि एक कुणीतरी जैन मुनी आणतोय, त्या ठिकाणी येतोय आणि म्हणतोय की मी शस्त्र काढेन, आम्ही शस्त्र काढू किंवा मग मोर्चे काढू। तर हे कुठेतरी कायदा सुव्यवस्था बिघडण्याचं प्रकरण होतं। आणि मग 4 दिवसानंतर आम्हाला याच्यावरती भूमिका घ्यावी लागली, कारण हे कुठे थांबायचा प्रयत्न होत नव्हता कोणाकडूनही। बरं, माननीय न्यायालयाने याच्यावरती आदेश दिले होते, निर्णय दिले होते, त्यानुसार महानगरपालिकेने ते झाकलं देखील होतं। मग हे सर्व करायची गरजच नव्हती। कायद्यानुसार तुम्ही भांडा, कायद्यानुसार तुम्हाला अधिकार सगळे दिलेले आहेत, परंतु कुठेतरी अशांतता पसरवण्याचा जे प्रकार सुरू आहेत, त्यामुळे मराठी एकीकरण समितीला त्या ठिकाणी जावं लागलं। आणि प्रशासनाला आमची एकच प्रश्न होता की तुम्ही यावरती काय भूमिका घेताय, तुम्ही हातावर हात ठेवून गप्प का बसले आहात, असा आमचा प्रश्न होता। गोवर्धनजी, याला जोडून आपल्या सोबत लोढांसारखे मंत्री नाहीत आणि गृहमंत्री देखील आपल्या सोबत नाहीत असं तुम्ही म्हणाला होतात। तुम्हाला नेमकं काय म्हणायचं होतं याविषयी? आता जर तुम्ही पाहिलं असेल की 6 तारखेच्या आंदोलनाच्या वेळेस किंवा त्याच्या अगोदर जे जैन समाजाने कबूतरखाना त्या ठिकाणी राहावा, यासाठी एक आमचे मंत्री महोदय, जे 14 कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राचे मंत्री, त्यांनी त्या विधिमंडळामध्ये शपथ घेतलेली असते की मी कोणाच्या बद्दल आकर्ष ठेवणार नाही किंवा ममत्व भाव ठेवणार नाही। आणि ते जे मंत्री महोदय आहेत, एका विशिष्ट समाजाच्या बाजूने उभा राहिले, परंतु त्यांना जनसामान्याच्या रहिवाशांचा आरोग्याचा प्रश्न महत्वाचा वाटला नाही, असा आम्हाला प्रश्न विचारावा वाटला। दुसरीकडे मात्र ज्यावेळेस मराठी एकीकरण समिती, सामान्य मराठी माणूस रस्त्यावर उतरतो आणि आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करतो, सरकारला प्रश्न विचारतो, त्यावेळेस मात्र 288 आमदार आणि 78 या मोठ्या सभागृहातले आमदार याच्यापैकी कोणीही बाजू मांडायला तयार होत नाही। म्हणून आम्हाला असं वाटतं की एक विशिष्ट समाजाच्या बाजूने उभा राहणारे लोढासारखे मंत्री आमच्या बाजूने देखील उभा राहिले पाहिजे, असं आमचं मत होतं। ठीक आहे, केशव उपाध्याय आपल्या सोबत आहेत। केशवजी, काय त्यांनी आरोप केलेले आहेत हे